गुड मॉर्निंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष संजय अहिरराव यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न। धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे गुड मॉर्निंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष संजय अहिरराव यांनी गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना केली। संजय अहिरराव कन्सल्टिंग इंजिनियर्स संघटनेचे अध्यक्ष असून गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर विविध संघटनांचे ते प्रतिनिधित्व करत असतात। गेल्या 15 ते 16 वर्षापासून या ठिकाणी विविध क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, ॲडव्होकेट, उद्योजक, व्यापारी, शिक्षक सर्वच स्तरातील क्षेत्रातील नागरिकांना एकत्रित करून या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना करण्यात आली। जवळजवळ 150 ते 200हून अधिक सदस्य या गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये जोडले गेले आहेत। गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी योगा, हास्य योगा, विविध व्यायामाचे धडे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष संजय अहिरराव हे देत असतात। त्याचबरोबर प्रत्येक सदस्याचा वाढदिवस साध्या पद्धतीने या ठिकाणी साजरा करण्यात येतो। त्याचबरोबर सदस्यांची आर्थिक विविध समस्या आल्यास या ठिकाणी गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून त्या सोडवल्या जात असतात। त्यामुळेच या ठिकाणी सदस्य हे दिवसेंदिवस वाढत असून संस्थापक अध्यक्ष संजय अहिरराव यांनी या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना केली आहे। व्यायामाचे धडे ते देत आहेत। तर आज गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय अहिरराव यांचा वाढदिवस असल्याने या ठिकाणी सर्व सदस्यांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। तर या प्रसंगी गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय अहिरराव, इंजिनियर राजेंद्र चाजेड, किशोर सोनार, प्रवीण पाटील, आर्किटेक्ट अविनाश भावसार यांच्यासह सर्वच गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेतृत्व करणारे श्री संजूभाऊ यांचा वाढदिवस आहे। त्यांना मी त्यांचं वय विचारणार नाही, किती वर्षात पदार्पण करणार तेही विचारणार नाही, कारण नेतृत्वाला
वयाची अट नसते, ते कायमची तरुण असतात. यूं ही नहीं कोई सिकंदर बनता, इसके लिए धमक चाहिए. आणि एवढ्या मोठ्या मॉब मध्ये नेतृत्व करण्याची क्षमता ही उपजत निर्माण करावी लागते. ती कोणा ऐरा गैराला निर्माण करता येणार नाही. आपण फक्त बोरू बहादर, आपण फक्त व्हॉट्सअप म्हणा किंवा इतर ठिकाणी ज्ञान पाजळणार आहेत, पण एखादी डेअरिंगची गोष्ट आली किंवा संघटन करण्याची आली गोष्ट तर आपल्या मागे आपले घरचेच राहते, तर बाकीचा प्रश्नच निर्माण होतो. ही आपली सर्वसाधारण प्रश्न निर्माण होणार आहे. पण जी व्यक्ती नेतृत्व करते ती जगाने सर्वांना मान्य झालेली व्यक्ती असते. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि म्हणून आपले संजू भाऊंनी असे नळ गोळा केलेले माझ्या सगट की हे कुठेच चालणारे नाहीत. अशा नाठाळांना एकत्र करून गेले 10 वर्षापासून आपण अशा विविध प्रसंगातून गेलो, पण प्रत्येक क्षण हा आनंदाचा घालवण्यासाठी आपण या ठिकाणी जमतो. आणि त्याचं सर्व क्रेडिट संजू भाऊंचं. नाही, आपण नाठाळ कित्येक ग्रुप आले, जमले, संपले, पण आपण आहे तिथे ठामपणे उभो आहोत. कारण आपला दीपस्तंभ हा सगळ्यांना प्रकाश देणारा आहे, दिशा देणारा आहे. आणि म्हणून आज आपल्या संजू सारखे दीपस्तंभ यांना उत्तरोत्तर अधिक आनंद आणि अधिक उत्साहाचं आयुष्य लाभो. आणि त्यांनी असेच आमच्याशी जीवाभावाचे मित्र अजून जोडावे आणि आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करून सगळ्यांना एकत्र घेऊन एक विशिष्ट उंचीवर आमच्या आयुष्याला घेऊन जावं असे मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. संजू भाऊंना उज्ज्वल आयुष्यासाठी आपल्या ग्रुपतर्फे पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आपल्या ग्रुपचे लीडर आदरणीय संजू भाऊ यांचा वाढदिवस अतिशय चांगला दिवस आपल्या नशिबी आहे. संजू भाऊंचं नेतृत्व एवढ्या लोकांनी मान्य करावं म्हणजेच त्या नेतृत्वामध्ये कुठेतरी एक वेगळे गुण दिलेले आहेत, उपजत गुण आहेत, संघटन कौशल्य आहे, परिस्पर्श आहे आणि त्याचबरोबर कृतार्थ स्पर्श आहे. असा हा स्पर्श असल्या कारणानेच आपण सर्वजण या ठिकाणी जोडले गेलो. आता दादानी सांगितलं की आपण नाठाळ आहोत, संजूभाऊ हिरा आहेत. संजूभाऊ हिरा आहेत याबद्दल माझं अजिबात दुमत नाही. दुमत फक्त नाठाळांच्या बाबतीमध्ये. तर आपण सुद्धा जोरी आहोत, आपण हिऱ्याची पार्क केलेली तात्पर्य की एकदम अरोरा सर होते आम्हाला. त्यांचं एक वाक्य होतं, जिंदगी में बेटे आपने कभी गम नाही समजणार, हे त्यांचं वाक्य नेहमी होतं. तर संजू भाऊंनी हे सर्व हिंदवी स्वराज्य सारखं जसं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं तशा स्वरूपाने या ठिकाणी कोणी कोणाची जात पात हे धर्म वगैरे या गोष्टी कुठल्याही मान्य न करता एकत्र या ठिकाणी आपण एका स्वरूपाने काम करतोय. हे काम करत असताना आपल्याला कुठेतरी आनंद मिळतो म्हणूनच आपण या ठिकाणी येतो. आपल्याला काहीच मिळालं नसतं तर आपण कधीच इथे आलेलो नसतो. आणि विशेष म्हणजे या वाढदिवसाच्या निमित्ताने एक माझं ऑब्झर्वेशन होतं की जी सरस्वती नदी गंगेपासून लोप पावलेली होती ते सगळे या ठिकाणी आले, ते आपलेच होते. मी त्यांना बोललो की तुमच्यामध्ये बुद्धिवाद लोक जास्त आहेत, आमच्यामध्ये आम्ही कमी आहोत, परंतु तुम्ही सर्वजण संजू भाऊच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आले, तुम्ही सत्कार केला आमच्या संजू भाऊचा. त्यांना सुद्धा एक वेगळी भूक आहे की आम्हालाही कुठेतरी स्थान द्या, आम्हालाही कुठेतरी सामावून घ्या, की आम्हालाही कुठेतरी, कारण शेवटी ते आपलेच होते, समजलं का. फक्त ते थोडेसे वेगळ्या कारणाने विखुरे गेलेले होते. तर हा ग्रुप कमी न होता वाढतोय म्हणजे या ठिकाणी कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळतंय, आनंद मिळतोय. आणि या जगात कोण आहे की म्हणजे देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे सांगणारं व्यक्तिमत्व. भविष्यात काही जर समजा काही अडचणी आल्या, काही आल्या तर संजू स्वतःहून सांगतात तुम्हाला काही संकट आली मला सांगा, माझ्या परीने माझ्या यथाशक्तीने मला काही हे करता येईल, काही मदत करता येईल तर मी करू शकतो. असं नेतृत्व कुठेही पाहायला मिळत नाही. हे नेतृत्व आपलं अति उच्च ठिकाणी जावं भविष्यामध्ये आणि जे जे आपण ठरवतो ते होत असतं. आणि म्हणून आज ज्यांच्यात नेतृत्व कर्तृत्व आणि वकृत्व असं ठासून मारलेलं आहे, असं त्रिवेणी संगम लाभलेले आपल्या ग्रुपचे चालक मालक
संचालक संस्थापक, गुड मॉर्निंग ग्रुपचा आधारस्तंभ, गुड मॉर्निंग ग्रुपचा शाश्वत जिवंत श्वास आणि कन्सल्टिंग असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष, विविध संघटनांवर कार्यरत असलेलं अवलिया व्यक्तिमत्व, आपल्या ग्रुपचे सर्व मान्य संजय भाऊ आयराव यांचा आज जन्मदिवस. विस्कुते सरांनी त्यांच्या वयाचा उल्लेख केला नाही, परंतु ते आणि मी वयाने सारखे असल्या कारणाने मी त्याचा उल्लेख करू इच्छितो. 57 वर्ष पूर्ण करून 56 वर्ष पूर्ण करून 57 वर्षामध्ये यशस्वी त्यांनी पदार्पण केलेलं आहे. हे पदार्पण करत असताना एक कॅज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एक आपलं समाजाप्रती देशाप्रती काहीतरी दायित्व लागतं, म्हणून त्यांनी एक दिवस ठरवलं आणि क्रीडा संकुल जवळ केलं. इथं आले. सुरुवातीला ते मला वाटतं मिस्टर मिसेस आले, ते नंतर हळूहळू संजय भाऊंनी ग्रुप जमा केला, कारवा वाढत गेला आणि आज जे रोपट लावलं होतं त्यांनी, आज त्याचा महाकाय वृक्ष झाला. आज या ग्रुपला धुळे शहरात एका विशिष्ट उंचीवर नेण्याचं कर्तृत्व कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. आणि ते या ग्रुपला अतिशय विस्फुटे सरांनी जर सांगितलं, त्यांच्या चैतन्य गुण असल्यामुळे एक आनंद देता, आनंद देऊन आनंद सागर निर्माण केलेला आहे. आपण जेव्हा घरी जातो तेव्हा प्रसन्न मनाने, प्रसन्न चित्तवृत्तीने आपण घरी जातो. आणि कधी कधी या इथल्या ज्या आपल्या यज्ञाचा जो सहवास असतो, सहवासाची जी साखर पडते, त्याच्याने आपल्याला गोड प्रेमरूपी गुलकंद तयार होतो. आणि तो गुलकंद आपण दिवसभर आपण आपल्या मनाशी हसत राहतो की वेगळं आपले जे मान्य सभासद त्यांच्या ऍक्टिव्हिटी त्या जेव्हा आठवतात तेव्हा आपलं मन आपल्याला हसतं आणि हसत राहतो. घरचे सुद्धा विचारतात, का काय झालं, आपण असतो जन्मदिवस विस्फुटे सरांची आपण सगळे मान्य सभासद हे अतिशय जबाबदार भारतीय नागरिक आहे. प्रत्येक सभासद, प्रत्येक नागरिक आपले गुड मॉर्निंग ग्रुपचे सभासद त्या त्या क्षेत्रात अग्रस्थानी आहे. इंजिनियर्स आहे, डॉक्टर्स आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, प्राध्यापक आहे, व्यावसायिक आहे, अशा विविध क्षेत्रातल्या ग्रुपला त्यांनी जोडण्याचं काम केलेलं आहे. थोडक्यात 2 मिनिटं मी एक उदाहरण सांगतो. एका माणसाला एक अनेक जण होते, नकाशे दिला जगाचा, फाडून टाकला, तुकडे केले, लाख जण होते, कोणालाच जमलं नाही. एक व्यक्ती पुढे आला आणि त्याने फक्त मायक्रो सेकंदात तो जगाचा नकाशा जोडला. मग ते जे होते त्यांनी विचारलं त्यांना, हो म्हणजे तुम्ही एवढ्या जणांना जमलं, तुम्ही कसं जोडला? त्या नकाशाच्या मागे माणसाचं चित्र म्हणे, मी माणूस जोडला, जग जोडलं. तसे आपण मनापासून वाटतं की वा समित त्यांना राहता यांनी धुळे शहराचं नेतृत्व करावं आणि त्यांनी धुळे शहराचा आमदार घेतला. हे आपल्याला शिवाय राहणार नाही. हिराजी संताजी अशा हिऱ्यांना छत्रपतींनी निवडलं आणि त्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. तसे या ग्रुपचे काही डायमंड आहे, काही लोक या लोकांना घेऊन हे डायमंड तुम्हाला राजकीय सिंहासनावर विराजमान केल्याशिवाय राहणार नाही. जगदंबेश्वरी आणि आपल्या धुळे शहराची ग्रामदेवता आई एकनाथांनी प्रार्थना करतो आणि यांना शुभेच्छा देतो. भावना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी हा शेअर शिंदे सरांच्या वेळेस पण उपयोगात आणला बोललो होतो, तो भावना पण लागू पड़तो. काम करो ऐसे कि पहचान बन जाए, हर कदम चलो ऐसे कि निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो सभी काट लेते हैं, अगर जिंदगी ऐसे जियो कि मिसाल बन जाए. म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व सर्व संघटनावर सगळ्यांना जोडून ठेवता. आणि कोणाचं कोणतंही काम असो येतात म्हणजे आपण 2च फोन नंबर ठेवले तरी चालेल, एक पोलीस स्टेशनचा म्हणजे कोणतंही काम कोणामार्फत कसं करायचं याचं आहे. आणि माणसं जोडायचं. आमच्या संघटनेचे बहुतेक ते आजीव अध्यक्ष राहतील. तिथं सर्व एक आपल्या गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, त्यासोबत माझे मित्र किशोरजी सोनार, राजू छाजेड, प्रवीण पाटील सर आणि तिथं ग्राउंडवर उपस्थित असलेल्या
जो ग्रुप आपल्या सोबतच पॅरलर फिरत होता त्या ग्रुपचे पण सभासद इथे येऊन त्यांनी पण माझा सत्कार केला। तर ह्या तुम्ही सर्वांनी हा जो माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम इथं केला, एवढ्या मोठ्या जल्लोषामध्ये माझा वाढदिवस साजरा केला, इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वांनी माझ्याविषयी 2 शब्द गौरवोद्गार काढले, विस्पुते सर, शिंदे सर, नंतर आपले कदम सर, अजून बऱ्याच जणांना बोलायचं होतं पण खरोखर वेळेचा हे असतं आणि आपण पण त्याचं भान ठेवलं पाहिजे। मित्रांनो, हे सर्व मला का शक्य झालं की तुमच्यासारखे सर्व हिरे मी जोडत गेलो आणि एक मोठी हिऱ्याची माळ तयार झाली। आज याच्यामध्ये कोणीही कमी नाही, कोणीही मोठा नाही, कोणीही छोटा नाही, प्रत्येक जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये त्या प्रत्येकाने उत्तुंग कामगिरी केलेली आहे आणि भविष्यात सुद्धा करत राहणार आहे। आणि असे विविध क्षेत्रातले लोक आपण इथं गोळा केले आणि त्यांचा आपण एक छानसा वटवृक्ष या ग्रुपचा तयार केला। या माध्यमातून आपलं एकच काम आहे मित्रांनो, भविष्यात आपल्या ग्रुपच्या माध्यमातून इतर कोणाला पण काही जरी समाज उपयोगी काम लागलं तर ते सुद्धा आपण करू। ग्रुपच्या लोकांना तर मी कायम सांगत असतो, तुमच्या जीवनामध्ये आर्थिक, शारीरिक, मानसिक कोणतंही टेन्शन येऊ द्या, घरगुती टेन्शन येऊ द्या, तुम्ही फक्त इथं बोला, 60 दुने 120 हात तुमच्या पाठीमागे आहेत आणि केव्हाही आम्ही अर्ध्या रात्री सर्वांसाठी तुमच्यासाठी तयार आहोत। आणि ह्या ग्रुपचं उद्दिष्टच तेच होतं की आरोग्य त्याच्यासोबत समाजोपयोगी कामं। आणि मला तरी वाटतं की आज आपल्या सर्वांच्या ह्या एकोप्याने याची फलश्रुती होताना मला दिसते। भविष्यात सुद्धा हा ग्रुप असाच कार्यरत ठेवू, एवढंच मी शब्द सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।